समुद्रामध्ये डुबकी मारणं हेच त्यांच्याकडे असलेला पर्याय आहे. तुमच्याकडनं काही टाळीचा हात आहे का? जसं इकडे शरद पवार एकत्र हे करताय, तुम्ही काही उद्धव ठाकरेंच्या संबंध एकत्र? आता टाळ्या वाजवायचा टाइम गेलेला आहे. जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी ते विधान करावं. आता आम्ही त्या विधानाकडे पाहणार नाही, त्यांना तो टाळी मारण्याचा संधी सुद्धा देणार नाही. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या स्वतंत्र लढाईची तयारी करा, म्हणजे उभं टाकून काँग्रेस सोडून द्यायची तयारी असेल. उबाटा सोडणारच ना, काँग्रेसच त्यांना सोडते. उबाटा हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांना सोडत नाही, तर ते पक्ष यांना सोडत आहेत. म्हणून यांची चाललेली तडफड आहे आणि त्या तडफडीचा परिणाम आता अकेल्या चलोरीच्या भूमिकेत आहे. असं आहे की तुम्ही सोबत येऊ शकता का? जसं राष्ट्रवादी येते तसं काही शक्यता आहेत का? कशासाठी चर्चा करायच्या? उगाच त्यांना भाव देण्यामध्ये काय अर्थ आहे? त्यांना जाणीव होऊ द्या ना, त्यांनी हात पुढं का करत नाही? मग टाळी द्यायची की नाही आम्ही ठरवू ना, परंतु ते हात देणार नाहीत. मग बघा, त्यांनी टाळी द्यायचा प्रयत्न केला, पण तो आम्ही हात कसा झिडकारला, हे सगळ्याचे काही अभाव आणायचे काही प्रयत्न आहेत ना. म्हणून तुम्हाला सांगितलं. आता यांचे जे फोटो येतात ना, 3-3 वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन भेटणे, मग फडणवीस साहेब चांगले काम करतात त्याचे गुणगान गाणे, यांच्या या सरड्याच्या भूमिका बदलताना या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहे. म्हणून आता यांच्या भूमिकेवर कोणीही विश्वास ठेवत नाही. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना सांगतात की शिंदे सेनेत काही जाऊ नका, तिथे काही भवितव्य राहिलेलं नाही. त्यांच्या पक्षात काय भवितव्य? त्यांचा पक्ष तर डुबलाय. आम्ही 40 ते 60 झालो, ते जे काही 56 होते त्याचे 20 झाले. भवितव्य कुणाला आहे? भवितव्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या भवितव्याची थोडीशी चाचपणी करावी. आपण नेमक्या कोणत्या स्टेजवर आहोत? उद्धव ठाकरे आपलं एक व्हिडिओ व्हायरल होतोय सोशल मीडियावर आणि दावा केला जातोय की आदित्य ठाकरेंच्या हॉटेलमधून या सगळ्या मुली बाहेर पडतात, ते बार गर्ल आहे आणि आदित्य ठाकरेंचं एक हॉटेल आहे, असं व्हिडिओ खूप व्हायरल होतो. काय माहिती आता आदित्य ठाकरे यंग जनरेशन काय नेमकं करतोय धंदे, त्याच्याबद्दल मी तर भाष्य करणं योग्य नाही. व्हिडिओ व्हायरल होतोय, खरा की खोटा त्याबद्दल जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य पण नाही. पण ते अंधेरीतला तो बार आदित्य ठाकरे यांचाच आहे अशी चर्चा आहे, तसा दावाही केला जातोय. आता याचं स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलं पाहिजे ना. समाजसेवेसाठी इतक्या मोठं संस्थान उभं करण्याचं जर आदित्य ठाकरेच्या डोक्यात असू शकतं, प्रगत महाराष्ट्राचं प्रगत भारताचं जे भविष्य पाहतायत त्याच्यातला हा एक भाग असावा. म्हणून याचं उत्तर सुद्धा ते समर्पकपणे ते देऊ शकतील. आपल्या मुलीबद्दल एक आक्षेप व्यक्त केला जातो की त्यांनी अधिकाऱ्यांना घेऊन सिडकोची पाहणी केली काल, तशी त्यांनी पोस्ट देखील केली आणि नंतर ती डिलीट देखील केली. दानवे असं म्हणतात की मंत्र्यांच्या मुलींना अशी पाहणी कशी करता येते? पाहणी करताना नाही, तिथं सरपंच होता, त्या सरपंचाबरोबर माझी मुलगी गेली होती आणि अधिकाऱ्यांबरोबर जाऊन जर एखाद्या कामाचं जर पाहिलं तर त्यात काही गैर नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही पाहतात की साधा नगरसेवक असेल, साधा कार्यकर्ता असतात, अनेक वेळेला अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेत असतात, अधिकाऱ्यांबरोबर पाहणी करत असतात. काम करताना ज्यांना काम करायचं नाही असे लोक आक्षेप घेतात, त्याच्याकडे आम्ही काही जास्त महत्व त्यांना देता येईल. कुठल्या अधिकारात पाहणी करता येते? अधिकार माणूस नाही, नागरिक नाही. आम्ही, माझी मुलगी तर नागरिक नाहीये, तिने जाऊ नये, नागरिक समस्या सोडू नये, हे कोणत्याच तत्वज्ञान नाही. म्हणून या सगळ्या फालतू गोष्टीला मी महत्व देतो. ठाकरे गटाकडून आता मुंबईत दस्तक अभियान राबवलं जाणार आहे, म्हणजे घरोघरी जाऊन आता लोकांना शिवसेना असं आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी जे भेटायला येतात त्यांना भेटायचं फक्त काम सुरू करा. घरोघरी जाणं याच्यासाठी आपल्याला आणखी 10-20 वर्ष चालावं लागेल. हे 10-20 वर्षापेक्षा जो कार्यकर्ता येतो त्याला भेटा, प्रेमाने समजवा, त्याच्या असलेल्या अडचणी समजून घ्या, ते शोधायचा प्रयत्न करा. हे शिवसेना प्रमुख करत होते. ती जरी भूमिका घेतली तर तुम्हाला दारोदार जायची, घरोघर जायची गरज पडणार नाही. विधानसभा निवडणुकीवरून विडेट्टीवारीने वक्तव्य केलं आहे की आम्ही सगळ्या ह्या जागा वाटपात वेळ घालवायचो, बैठक 11 वाजेची असायची ते 2 वाजता सुरू व्हायची नाही. ह्या सगळ्या गोंधळामुळे आम्हाला हा सगळा फटका बसला. ते सगळे सूर्यमुखीच आहेत ना. सकाळी उठायची सवय जसं म्हणत होती, इतरांना नावं ठेवत होते, त्यांना 2-2 वाजेपर्यंत टाइम मिळत नव्हता. पब्लिककडे काय पाहणार आहे? पब्लिक जशी आमची नौकर आहे, मतदार आपला नौकर आहे, लोकसभेला कसे आमच्या मागे आले या आविर्भावात होते ते. मग तो आविर्भाव जनतेने सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवली. जनतेला जे आपल्याला मतदान करतात त्यांना तुम्ही अशा पद्धतीने जर वागवत असाल किंवा अशा पद्धतीने त्याला काउंट करत असाल तर ती जनता आहे, चांगल्या चांगल्या भले भलेला खाली उतरवलेलं आहे त्यांनी.
भाजपनं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या नगर चौकाची मुंबईत बैठक घेतली. त्याच्यामध्ये बावनकुळेच्या उपस्थितीत बैठक झाली आणि सांगितले की औरंगाबाद महापालिका भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार. तर तुमची काय तयारी त्या सगळ्या? शहराध्यक्षांनी पण तसा व्हिडिओ माध्यमांना दिला. नाही, आता भाजपने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. आमची ठाम धारणा आहे की या महानगरपालिकेमध्ये असलेला एमआयएमचा प्रभाव किंवा असलेले एमआयएम व इतर पक्ष यांच्याशी लढायचं असेल तर शिवसेना भाजपच्या युती म्हणून लढलं पाहिजे. जर त्यांनी तशी भूमिका घेतली तर आम्हालाही आमच्या पद्धतीने वेगळा विचार करावा लागेल. आम्ही स्वतंत्र लढायला मोकळे आहोत. विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येतोय की तुम्ही म्हटले होते की 2100 रुपये लाडक्या बहिणीला देण्यात येणार आहेत, ते नेमकं कधी देण्यात येणार आहेत? निवडणुकीच्या तोंडाला बोलले मात्र आता विसरले. नाही, विसरले वगैरे नाही. त्यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा सरकारचा सगळा विचार आहे आणि मला वाटतं या बजेटमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा होईल. येणाऱ्या बजेटमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा होईल. राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी महत्वाची मागणी केली आहे. पक्षातील प्रमुख पदांमध्ये बदल करण्यात यावा ही मागणी केली आहे. तर दुसरीकडे जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. यांनी प्रदेश अध्यक्ष बद्दल बोललेलं नाही. एका अर्थानं जयंत पाटलांची पक्षातून हकलपट्टी करावा असा संदेश त्या लोकांना दिलेला आहे. गेले वर्षभरापासून जयंत पाटलाला काम करू न देणं हा त्यांचा एकमेव अजेंडा होता आणि त्या पद्धतीने त्यांना वागणूक दिलेली आहे. जयंत पाटील स्वतःच तिथे नाराज आहेत आणि मी मागेही सांगितलं की जयंत पाटील आता जास्त काळ त्या पक्षामध्ये राहणार नाही. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत, ते म्हणजे मला 8 दिवसांचा वेळ द्या, मी पद सोडतो, मात्र बूथवर तुम्ही काय काम केलं याचा हार्ड रिपोर्ट द्या. मी बाजूला होतो, मात्र तुम्ही चांगल्या माणसाला असं बोलायला लावणे बाजूला करणं योग्य नाही. जयंत पाटलांना ते जयंत पाटील यांचं सर्वांना खुपतायत. जे रोहित पवार आणि त्यांचे जो चमू आहे त्यांना ते जयंत पाटलाला काढल्याशिवाय पर्याय नाही असं दिसून आलेलं आहे. म्हणून जयंत पाटील सुद्धा जास्त काळ राष्ट्रवादीमध्ये राहणार नाहीत. हे पालकमंत्र्यांचे नियुक्त रखडलेले आहेत, काय केव्हा होणार पालकमंत्री? या 2-3 दिवसामध्ये पालकमंत्र्यांच्या नियुक्ती निश्चित होणार आहेत.